नमस्कार मित्रमैत्रिणींनो. इराण इस्रायल या दोघांमध्ये जे काही सध्या युद्ध चाललेलं आहे त्याच्यामध्ये चर्चा येत आहेत वेगळ्या वेगळ्या. आता इराणच्या अली खोमेनी यांना तर मारून टाकलं. त्याच्यानंतर चर्चा यायला लागले की इराणचे जे नवीन निर्वाचित झालेले आहे खोमेनी यांचा मुलगा ते सुद्धा मारले गेले अशा अफवा होत्या, चर्चा आहेत. आता माहीत नाही ते काय अजून फिक्स झालेलं नाही. दुसरीकडून असंही बोललं जातंय की इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ज्यांना आपले साहेब मोदी साहेब फादरलँड वगैरे त्यांच्या देशाला म्हणून आले, नेतन्याहू हे सुद्धा हयात नाही आहेत, ते सुद्धा मारले गेले अशा चर्चा ट्विटरवर गेले 2 दिवस तुम्ही जाऊन बघा. त्याच चर्चा नेतन्याहू नाही आहे, संपले गेले वगैरे. या सगळ्या अफवांच्या मध्ये 2 व्हिडिओ आले नेतन्याहू यांचे. पहिला व्हिडिओ आला परवाच्या दिवशी. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आपण कसे इस्रायलच्या जनतेसोबत आहोत, आपण जे काही एखाद्या नेत्याने जोश द्यायचा असतो तो त्यांनी दिला. त्याच्यामध्ये लोकांनी ते शोधून काढलं की हा AI व्हिडिओ आहे. ते बोलताना त्यांची 6 बुटं दिसायला लागलेत मध्येच, त्यांचे झेंडे एकदमच AIनी तयार केलेल्यासारखे एकदमच स्क्रीनसारखं दिसायला लागलंय वगैरे वगैरे लोक बोलले. त्याच्यानंतर नेतन्याहू यांनी दुसरा व्हिडिओ पोस्ट केला. त्याच्यामध्ये जे लोक म्हणतो ते 6 उंगल्या आहे. मग त्यांनी सांगितलं बघा कॉफी शॉपमधला व्हिडिओ की मी कसं कॉफी शॉपमध्ये सामान्य जनतेसारखा फिरतोय जातोय लोकांशी बोलतोय. मग त्यांनी दाखवलं बघा माझ्याकडे 6 उंगल्या आहेत. आता या AIच्या जमान्यामध्ये काही पण करता येतं. व्हिडिओ तयार करता येतात, इमेज तयार करता येतात, मेलेल्या माणसाला जिवंत आहे असं दाखवता येतं. अजितदादा गेल्याच्या नंतर आपण त्यांचे ते अनेक व्हिडिओ बघितले. पण AIच्या मदतीने एक काहीतरी स्लाईट एखादी चूक जी आहे ते खूप निरीक्षण करून बघितलं तर राहते. आता नेतन्याहू यांनी सांगितलं की मी कसा जिवंत आहे. आजच्या पेपरला सुद्धा इथे आलेला आहे की नेतन्याहू यांचा नवीन व्हिडिओ आलाय. ही बातमी वाचा नीट. मृत्यूच्या अफवाचे खंडन केलेलं आणि त्यांनी सांगितलं की बघा माझ्याकडे कसे 5 हे आहे आणि वगैरे वगैरे आणि आम्ही लढत राहणार आहोत. पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक चूक राहिलेली दिसते. एकदम त्या व्हिडिओमध्ये जे शेवटी असा कॅमेरा हलतो तिथे डेट दिसते. तिथे डेट आहे 15 फेब्रुवारी 2024 अशी तारीख दिसते आहे. याशिवाय मागे एक उभी व्यक्ती दिसते जिने मास्क लावलेला आहे. काही लोक म्हणतात की हे कोविडच्या काळातला व्हिडिओ आहे किंवा कोविडच्या काळातला एक इमेज आपण म्हणूया तेव्हाचा एक व्हिडिओ. पण त्या व्हिडिओमध्ये फक्त नेतन्याहू यांना आजचं दाखवलेलं आहे, त्यांना काही वेगळे प्रॉम्प्ट देऊन. मास्क लावलेली व्यक्ती कोविडच्या काळामध्ये जास्त होत्या म्हणून मास्क लावायचे सगळे म्हणून तो व्हिडिओ तेव्हाचा आहे असं म्हणतात. काही लोक म्हणतात ही तारीख 2024 म्हणजे 2 वर्ष आधीची आहे, तिथे दिसलेली आहे. काही लोक म्हणतात त्यांनी कॉफीचा मग असा उचलला. तुम्ही नीट बघा व्हिडिओ पॉज करून. एवढी भरलेली टचटच कॉपी आहे, भरलेली आहे. असं उचलल्याच्या नंतर एक थेंब पण खाली नाही पडत. किंवा ते तोंडाला लावतात आणि प्यायचा प्रयत्न करतात तर पिल्याच्या नंतर जी ओठाची स्वाभाविक हालचाल होते सगळ्यात शेवटी म्हणजे सिप घेऊन जेव्हा ते खाली ठेवतात तेव्हा ते सिप घेतात आणि बोलायला नॉर्मल आणि बोलायला लागतात. म्हणजे जे ओठांचं व्हायला पाहिजे हालचाल जी नॅचरल असते ती झालेली नाही. म्हणून आता लोक म्हणतात त्यांनी दुसरा सुद्धा व्हिडिओ हे AI वापरून तयार केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्याच याच्यावरून हे केलेलं आहे. आता युद्धामध्ये असं होतं कुठल्याही देशाला हे डिक्लेअर करायचं नसतं की आपला नेता गेला, कारण तसं डिक्लेअर झाल्याच्या नंतर अख्खा देश कोलमडून पडतो, टेन्शनमध्ये येतो की आता काय करायचं. काही लोक म्हणतात की ते जर्मनीला त्यांना पाठवलं विमानात बसून आणि ते उडून गेले जर्मनीमध्ये कारण की इस्रायलवर खूप बॉम्ब हल्ले होत आहेत. खरं तर या भागामध्ये जे काय होतंय ना त्याचं ऑथेंटिक बातम्या हे फारशा आपल्यापर्यंत येत नाही आहेत. ज्या काही येत आहेत त्याच्यातल्या आपल्या तर 11 इंडियन जर्नलिस्टला अटक झालेली आहे, 11 इंडियन पत्रकारांना. कारण AI वापरून त्यांनी व्हिडिओ दाखवले, AIनी तयार केलेले व्हिडिओ बनवले. बघा कसं दुबईवर पडलं, कसं दुबई डिस्ट्रॉय झालं, बघा ते कुठलं ते दुबईचं सगळ्यात उंच टॉवर असलेलं ते कसं पडून गेलं. त्याच्यानंतर अजून वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये कसं डिस्ट्रक्शन वगैरे. तर 11 जर्नलिस्ट किती नाचक्की आहे. म्हणजे पत्रकार काय करत आहेत. AIनी बनवलेल्या फोटो पाहून व्हिडिओ बघून तुम्ही म्हणता हे असं झालं. याला म्हणतात देशाचं नाक कापणं. याच्यासोबत काय होतं माहिती आहे का, फक्त जर्नलिस्ट नाही बदनाम होत, देशसुद्धा बदनाम होत. लोक म्हणतात अच्छा भारतातले जसं ते पाकिस्तानी जर्नलिस्टच्या आपण चर्चा ऐकतो आणि हसतो आपण. आपल्याला वाटतं किती बिंडूक लोक आहे, ऑथेंटिक चर्चा करत नाही, काय कशावर नुसते भडकाऊ धार्मिक
रिलिजियस याच्यावरच चर्चा करत असतात, त्या बातम्या नसतात. आणि आता नेत्यानाहूचं तर असं आहे, आता माहीत नाही इस्राईल मधला पंतप्रधान जिवंत आहे का, हा जिवंत आहे का, मुद्दामुनी आहे करताय, काहीच माहीत नाही. एकमेकांना फसवायला असं करत असू शकतं. जोपर्यंत ऑथेंटिक खबर येत नाही तोपर्यंत तरी मला असं वाटतं की हां, ते AI व्हिडिओ तर वाढतायत नेत्यानाहूचे, आणि AIला सुद्धा विचारल्याच्या नंतर ते तेच म्हणतात की येस, हे 95% म्हणू शकतो की AI जनरेटेड आहे. पण अर्थात माहिती नाही. आपल्याला काय फार त्याच्यात पडलेलं नाही आहे. आपलं एक ठरलेलं असलं पाहिजे. कुणावरही अन्याय होता कामा नाही आहे. त्या शाळकरी 148 विद्यार्थ्यांचा काहीही दोष नव्हता. गाझामध्ये जे मारले जात आहेत त्यांचा काहीही दोष नाही आहे. इव्हन इस्राईलमधलेही मारले जात असतील त्यांचाही काही दोष नाही. सामान्य नागरिकांचा काहीच दोष नसतो. हे ट्रम्प, हा नेत्यानाहू, या दोघांचं फक्त स्वतःला त्यांचं बदनामी वाचवायची आहे. एप्स्टीनमध्ये आलेले ते फोटो, त्याच्यापासून लोकांचं लक्ष हटवायचं आहे, आणि म्हणूनच हे सगळं खेळलं जातं आहे. हे लोक म्हणतात तेलावर कंट्रोल हवा आहे म्हणूनही हे खेळलं जातं आहे, आणि सामान्य नागरिकांना शांतता हवी असते. कारण तुम्ही बघा, तिकडं युद्ध चाललेलं आहे. देशामध्ये 8-10 दिवसामध्येच हॉटेल बंद पडले, छोटे छोटे व्यावसायिक यांचे उद्योग बंद पडत आहेत, आणि 8-8, 15-15 दिवस त्यांना गॅप, म्हणजे काही काही लोकांचं हातावर पोट असतं. खड्डाच पडतो डायरेक्ट. कुठून आणायचे पैसे? महिनाभर जरी गॅप गेला तरी काय होतं हे तुम्हाला माहीत नाही. आणि म्हणून युद्ध हे काय कोणासाठी चांगलं नसतं. इतक्या दूर हे होऊन पण भारतात परिणाम होतोय, तर तुम्ही विचार करा भारताच्या जवळपास झालं असतं तर काय झालं असतं. म्हणून आपण शांततेच्या बाजूने राहूया, आपण बुद्धाच्या बाजूने राहू, आपण आनंदाच्या आणि प्रेमाच्या बाजूने राहूया. आज इथेच थांबते. थँक्यू सो मच.